मोकळे सोडलेले केस खूप छान दिसतात. राग निवळला वाटतं. तू बोलवलं ना म्हणून आलोय मी. हो, म्हणजे राग अजून गेला नाहीये तर. तुला वहिनींशी बोलायचं आहे ना? हो. का? माझ्यावर विश्वास नाहीये का? तुमच्यावर आहे हो, पण ती सुषमा, तिचं काय? घरात काय चाललंय ते ऐकून तिची भीतीच वाटायला लागली. ती घरात येण्याआधी अशा विचित्र घटना घडत नसतील ना? नाही. आपलं लग्न झाल्यावर पण ती घरातच राहणार? तिचं लग्न होईपर्यंत ती घरातच राहणार आहे असं अण्णांच्या मृत्यूपत्रात आहे. पण का ग, ती जर घरातच राहिली तर तुझा निर्णय बदलणार आहे का? छे, आता काहीही झालं तरी माझा निर्णय नाही बदलणार. कोणी कितीही विरोध केला तरी मी तुमच्याशीच लग्न करीन. हो, पण त्या सुषमापासून सावध राहा. ती काहीही करू शकते. ती काही नाही करू शकणार. फांदी अचानकच पडली. वाळली होती ना म्हणून पडली असेल कदाचित. काय माहित हा रघु काका तुमचा? छायाच्या अंगात देव नाही, साळो इलेलो तो. काय रघु काका, आता काय करायचा? आधी महत्वाची कामं असत ती मार्गी लावूया. येतोय मी. ओ रघु काका. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?